तर राम राम भावनो का म्हणता. तर पाहू शकता संपूर्ण आपली शेतकऱ्याची मेहनत आहे. आता 6 वाजून 22 मिनिट झाले आहेत. मी एकटाच वावराला आलो. पाहू शकता पूर्ण शूज खाली आहे. मस्त ताजी थंडी हवा नेचरची आपल्याला मिळून राहिली. तर मी सध्या पाणी पाहायला आलो होतो. मगाने आलो होतो त्या बांधीच्या झाला का. तर कारण की लाईट कसं आहे ना, बरोबर चालत नाही भाऊ. 8 घंटे लाईट आहे. 8 घंट्यामध्ये आपल्याला पाहावं लागते. कसं आहे ना, एक एक मिनिट इम्पॉर्टंट असते. तर आता बांध्या तर संपूर्ण आपल्या भरल्यात पाहू शकता या. पण कसं आहे ना, या दिवसाचे पाणी लवकर आटते कारण की उन्हाळा दिवस आहेत ना, तर पण खूप तपते. तर त्याच्यासाठी आलो मी वावराला. झाला का म्हणून म्हणजे पाणी वगैरे झाला का म्हणून पाहायला. तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण पहा. कसं आहे ना, तुम्हाला सांगू का एक गोष्ट शेतकऱ्याविषयी. तर शेतकरी असा कोणाला नाही झाला की पालन नाही. म्हणजे शेतकऱ्यावर अवलंबून सगळे आहेत. सगळेच. तुम्ही आता मला कमेंटमध्ये सांगाल कसे भाऊ. तर मला हा सांगा, शेतकरी हा सगळ्याची प्रॉब्लेम सॉल्व करते. पण जे शेतकऱ्यावर येतं ते कोणी नाही करत. कारण की एक शेतकरी सगळ्यांना पालते. संपूर्ण देशाला पालणारा एक शेतकरीच्या आहे भावना. कसं आहे ना, तुम्हाला सांगतो. एक बिझनेसवाला डिपेंड आहे शेतकऱ्यावर. त्याचा शेतकरी जसा आता मला सांगा ॲग्रिकल्चरवाला, त्यानं आपली दुकान टाकलं नाही. शेतकरी त्याच्याकडनं खतं वगैरेची विक्री नाही केलं तर त्याच्या दुकान लॉसमध्ये जा. म्हणजे सांगायचे तात्पर्य इतकं झालं की शेतकऱ्यावर सगळं डिपेंड आहे. जेवढे बी बिझनेसमॅन आहेत, कंपन्या आहेत, जे तुम्ही ट्रॅक्टर वगैरेवाले म्हणता, ते सगळ्या शेतकऱ्यावर डिपेंड आहेत. म्हणजे शेतकऱ्याला भावानं सोपं म्हणजे असं नको समजा की शेतकऱ्याकडे काहीच नाही. शेतकरी भावानं सगळ्या देशाला, संपूर्ण देशाला पालते. म्हणून आपण एक शेतकऱ्याचे मुलं, स्वतःला कमी नको समजा. आपण संपूर्ण देशाला पालतो भावानं. तर पाहू शकता या बांधीला झाला तर आहे पाणी झालेलं तर आहे मस्तपैकी. तर इतकाच म्हणजे ह्या बांधीला पायाने झालेला आहे भावनं. कारण की काय ना, सकाळीच लाईट येते 6 वाजताना. आपल्याला सकाळीच कसं आहे ना, दूध वगैरे काढावं लागते. मग दूध वगैरे काढायला 1 घंटा भावानं आपला वेस्ट झाला. कारण की 1 घंट्याचं पाणी बहुत होते. तर म्हणून म्हणलो की आजचं पाईप पलटवून देऊ. सकाळीच लागलेलं ते ह्या बांधीत चालू राहील. ह्यावाल्या बांधीत भावनं पाहू शकता. ह्यावाल्या बांधी तर हिला पाणी वगैरे झालं आहे. इले मस्तपैकी आता खतं मारायच्यात ना भावना. पाहू शकता रोग लागलेला आहे धानाला. तर इथं आता फवारणी करायची गरज आहे आपल्याला. तर फवारणी वगैरे तर करू आता पाहू जशी वेळ सांगाल तशी. पण पहिले खतं मारू भावनं. कारण की जे जमिनीतलं न्यूट्रिशन आहे ते खतम झालेलं आहे. तर आता खतं वगैरेची गरज आहे आपल्या धानाला. तर खतं वगैरे मारू भावनं. बांधी तर संपूर्ण आता म्हणजे पाणी असं झालं आहे, संपूर्ण पाणी झालं आहे बांधीले. मला टेकर वगैरे संपूर्ण पाणी आलेलं आहे. म्हणजे पाणी वगैरे झालं आहे. म्हणजे माझ्या मगापासून तर संपूर्ण शेतकऱ्याची फसल आहे. म्हणजे एवढी रब्बी आहे ना भावनं. तुम्हाला आपल्या एंगलच्या चारही साईडला दाखव. हे एवढी रब्बी आहे. इकडे रब्बी आहे, इकडे संपूर्ण रब्बी आहे. माझ्या मागे आमची हे एवढी रब्बी आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतीशी बहुत लगान आहे. कारण की तुम्हाला सांगू का, त्याची खरी संपत्ती म्हणजे तर शेतीची आहे. जे काही आहे त्याला शेतीशीच मिळते, नाही का ना. आपण स्वतः शेतकऱ्याचे मुलं. तर आपल्याला पण माहीत आहे की आपल्या आईवडिलाचं कष्ट का होते, मायबापाचं कष्ट. म्हणजे जे आपल्या आजोबापांनी राबलेले आहेत ते संपूर्ण कष्ट आपल्याला पण माहीत होते. तर तसाच भावना सगळ्यांचे कष्ट सुरू आहे. सगळेच आपल्या कामाशी मेहनत करतात. आणि अशीच आपले शेतकरी भाऊ अशीच मेहनत करत राहत. अशीच आपण आपली इच्छा, आशा म्हणजे नाही का, होप म्हणतात, हेच सांगतो. मेहनत करा भावना. बिलीव्ह इन युअर सेल्फ. कारण की कसं आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवणं भावना सगळं काही होते. मन के जीते जीत आहे, मन के हारे हार. तर म्हणजे ठाणलो तर सगळं काही आहे, नाही ठाणला तर काहीच नसेल. तर तसाच आहे भावना. तर आपल्या बांधीला तर पाहू शकता संपूर्ण पाणी वगैरे झालेलं आहे. आता मी पाईप पलटवून देतो. म्हणजे सकाळीच कसं आहे ना, येवाची म्हणजे म्हशीचे दूध काढतले आपल्याला बहुत टाईम होऊन जाते. तर तसाच आहे भावना.
कसं आहे आपल्या चॅनलवर व्ह्यू तर सांगू बहुत म्हणजे कमीच येतात, तर आपल्याला त्याच्याशी काही लेणं देणं घेणं नाही. जो पण येतात चांगलेच आहेत. एक काम करतो मी, तिथूनच पाईप काढतो. भावनं हे दोन पाईप माझ्या भावानं लावलं ना. तर आपली पाईप लावायची प्रोसिजर एकटीच चालू आहे भावनं, कारण की मी एकटा काय इथं मोटर झाली म्हणजे चालू भावनं ते चालू होऊन द्या. तर भावांना चाललं आता घरी, 7 वाजत चालले. पाईप वगैरे लावलो मी ना, तर आता चाललो मी घरी. तसे आहे सकाळीच लाईन येईल ना, आपल्याला सकाळीच कसं आहे ना म्हशी वगैरे धुवायच्या राहतात. तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये इतकाच होता शेतकऱ्याविषयी भावांनो. तर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. राम राम भावांनो.